नमस्कार, मी वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत जुन्या साडीपासून उरलेल्या साडीचा रियूज। तर इथे तुम्ही बघू शकता मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे ही साडी आणि त्यावर अशी परत ठेवून घेतलेली आहे आणि राऊंड शेपमध्ये कपडा कट करून घेत आहे।
यानंतर तुम्ही बघू शकता जे आपण मध्ये पण राऊंड शेपमध्ये गुलाबी रंगाची साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे तो आपण मध्यभागी पॅच म्हणून लावणार आहोत। तर त्याला पण अगोदर आपण राऊंड शेपमध्ये टिप मारून घेत आहोत आणि थोडीशी जागा ओपन ठेवलेली आहे आणि असे कट देऊन घेत आहोत या पद्धतीने बघू शकता तुम्ही। आणि इथं जे ओपन ठेवलेलं आहे तिथून आपण हा कपडा सुईचा करून घेत आहोत या पद्धतीने बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर आपण याला व्यवस्थित दाब टिप मारून घेणार आहोत आणि जो ओपन आहे तो पण व्यवस्थित फोल्ड करून आतमध्ये टिप मारून घेणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, फुकट आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा। या पद्धतीने बघू शकता तुम्ही आपला मधला पॅच लावून तयार करून झालेला आहे। आता आपण तो मध्ये लावून घेत आहोत या पद्धतीने। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण हे व्यवस्थित मधला पॅच लावून घेत आहोत। जर तुमच्याकडे आणखीन वेगवेगळे काही लेसी कापड वगैरे असेल तर तुम्ही 2-4 रंगाचे कपडे लावू शकता। या पद्धतीने बघू शकता तुम्ही एक्स्ट्रा जो धागा आहे तो मी कट करून घेत आहे। या पद्धतीने आपली डोअरमॅट बनवून तयार आहे। पायपुसणी कशी वाटली तुम्हाला बघा, बॅक साईडनी पण किती छान आलेली आहे आणि टिपा मारलेले पण दिसत असेल तुम्हाला। तर बॅक साईडची बाजू पण खूप छान आहे आणि फ्रंट साईडनी पण खूप छान लुक आलेला आहे। कशी वाटली तुम्हाला पायपुसणी व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। बाय बाय, भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद। बाय बाय, थँक्यू।